नमस्कार, आरसी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। अक्षय तृतीया आणि आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी इयत्ता 5वीचा वर्ग शिक्षक होतो आणि ती मुलं आता माझी पुढची 6वीच्या वर्गात गेली, तर त्या वर्गाला मी आता वर्ग शिक्षक नाही हे त्या मुलांना कळलं होतं एक 8-10 दिवसापूर्वी। तर त्या छोट्या छोट्या मुलांनी अगदी प्लॅनिंग करून एक मला सरप्राईज गिफ्ट दिला आणि त्यांनी सांगितलं की सर हे घरी राहा आणि त्या एक तर मला वाटतं कप आहे, त्या कपमध्ये तुम्ही गरम पाणी टाका आणि मग बघा काय जादू आहे। तर आपण बघूया, तुम्हाला मी दाखवतो। हे असा कप घेतलेला आहे, तर आता आपण त्याच्यात पाणी टाकून बघूया। ब्लॅक तर उर्मिला त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकते। हळूहळू फोटो यायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण ग्लासला डिझाईन आहे। अरे बाप रे, आणि हे खरंच सरप्राईज आहे बघा। हे त्यांनी आमच्या लग्नाचं गिफ्ट दिलेलं आहे जे आता 8 मेला येणार आहे। हॅपी ॲनिव्हर्सरी सर अँड मॅडम। वाव, व्हेरी नाईस, ॲक्च्युली व्हेरी नाईस। हा आमचा फोटो आहे छोटा आणि तोच फोटो त्यांनी असा मोठा करून दाखवलेला आहे। खरंच खूप छान आहे आणि असे विद्यार्थी मिळणं हे खरंच भाग्य आहे। खूप छान। मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगेल, हे जर ते व्हिडिओ बघत असतील तर मला तुमचं गिफ्ट खूप आवडलेलं आहे आणि एखाद्या मोठ्या पुरस्कारापेक्षा ही गोष्ट काही छोटी नाही आहे। मला एखादा पुरस्कार नाही मिळला तर तरी चालेल एका आयुष्यामध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये, पण हे मिळणं फार महत्त्वाचं असतं एखाद्या आपल्या विद्यार्थ्यांकडून। तर थँक्यू व्हेरी मच माझे छोटे बच्चे कंपनी 5वीचे सगळे विद्यार्थी, थँक्यू व्हेरी मच, खूप छान, थँक्यू। मस्त केलं ना, नक्कीच फोटो काढले बरोबर। याच्यात आपण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी चहा पिऊ। आणि आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने उर्मिलाने माझ्याकडे कुठल्या प्रकारचं सोन्याचं काय म्हणतात त्याला दागिना मागितलेला आहे, पण तिने स्वतः काहीतरी आणलेलं आहे। तर काय आहे उर्मिला, ते उर्मिला तुम्हाला सांगेल। पहिले तुम्ही माझ्या गॅलरीमधले सर्व झाडं बघा की किती छान झाडं आणि फुलं पण खूप छान आलेली। तर इतकी सारी झाडं मी इथे लावलेली आहे आणि त्याच्यातच अजून अक्षय तृतीया म्हणून मी अजून 3 झाडं याच्यामध्ये ॲड केलेली आहेत। तर ती झाडं कोणती कोणती ते बघा। तर इथे मी एक तुळस आणलेली आहे, आज सोन्याचा दिवस आहे तर मग एक छानपैकी तुळस आणले आणि त्याचबरोबर एक पिवळा गुलाब आणलेला आहे आणि एक अजून एक झाड आहे तर आहे जुईचं झाड, सुगंधित। कुठून आणले झाडं तुम्ही? ही झाडं मी सफाळाच्या मार्केटमधून आणली। प्राइस सांगता येईल? प्राइस म्हणजे त्याला ना गावी जायचं होतं आणि तो मला ओळखतो, मी त्याच्याकडे नेहमी झाडं घेते, तर त्याने मला खूप कमी किमतीत झाडं दिलेत। हा गुलाबाचा झाड आहे, हा 60 रुपयाला घेतलेला आहे, 60 रुपये, आणि तुळस 20 रुपयाला। अरे वा। आणि हे जे जुईचं झाड आहे तो पण 60 रुपयाला। ॲक्च्युली ती झाडं 100 किंवा 80 रुपयाला मिळतात, पण त्याने मला 60 रुपये दिले। आणि हा माझं गुलाबाचं फूल छान फुललेलं आहे। तर आमच्या गॅलरीच्या समोर तुम्हाला दिसत असेल मंडप आणि गाण्याचा आवाज येत असेल। तर आज अक्षय तृतीयाच्या निमित्त तुम्हाला आवाज येत असेल, आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपल्या बिल्डिंगच्या खाली आहे आज अक्षयची हळद आणि आपण जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये हळदीला। तर आता आपण झालेलं तयार आणि चाललं आपण अक्षयच्या हळदीला। भेटूया अगदी 2 मिनिटातच भेटूया मांडवात, चला।
आहे